बुलेटिनच्या सुरुवातीलाच बातमी संभाजीनगरमधल्या संभाजीनगरच्या काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन सुरू केलेलं आहे, तर काँग्रेस कार्यकर्ते देखील हातात बॅनर घेऊन उभे असल्याचं पाहायला मिळत आहे। आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेत। एकीकडे भाजपकडून घोषणाबाजी सुरू आहे, तर दुसरीकडे काँग्रेस रघुपती राघव राजाराम हे गाणं म्हणताना पाहायला मिळते। आपण बघतोय केंद्र सरकारच्या विरोधात काँग्रेसचं राज्यभरात आंदोलन सुरू आहे आणि संभाजीनगरमध्ये काँग्रेस कार्यालयाबाहेर भाजपनं आंदोलन सुरू केलेलं आहे। काँग्रेस कार्यकर्ते देखील हातात बॅनर घेऊन उभे आहेत। आंदोलनाच्या माध्यमातून काँग्रेस आणि भाजपचे कार्यकर्ते आमने सामने आलेले आहेत। थेट जाऊया छत्रपती संभाजीनगरला, आपले प्रतिनिधी विशाल करोळे आपल्या सोबत आहेत। विशाल, आपण बघतोय देशभरात काँग्रेस आक्रमक झालेली आहे, तर इकडे संभाजीनगरमध्ये काँग्रेस आणि भाजप आमने सामने आले। संदीप, छत्रपती संभाजीनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर अशा पद्धतीने भाजपचे सर्व नेते आणि कार्यकर्ते आलेले आहेत। पोलिसांनी बॅरिकेडिंग लावून त्यांना थांबवलं आहे। मात्र हे सगळे नेते आता आक्रमक झालेले आहेत। काँग्रेसच्या कार्यालयामध्ये जाण्याचा ते सगळे लोक प्रयत्न करत आहेत। महत्त्वाचे सगळेच नेते या ठिकाणी आलेले आहेत। महापौर आहेत, अतुल सावे मंत्री इथे आहेत। अतुल सावे साहेब, राहुल गांधी, राहुल गांधी, राहुल गांधी, हे 2 मिनिटांनी 2 मिनिट काय म्हणणं आहे? काँग्रेस सरकारने काल देशाच्या पंतप्रधानांच्या घरासमोर जाऊन निदर्शनं केले। एवढ्या वर्षात आजपर्यंत कुठल्याही पंतप्रधानांच्या घरासमोर असे निदर्शनं किंवा घोषणाबाजी केली नाही। काल राहुल गांधी आणि प्रियंका गांधी सारख्या नेत्यांनी जाऊन खारगेजींच्या वाढदिवसाचा बहाणा करून माननीय मोदीजींच्या घरासमोर जाऊन निदर्शनं केले। अतिशय निंदनीय गोष्ट आहे। तुम्ही आंदोलन करावं, पण पंतप्रधानांच्या घरासमोर नसते होत आंदोलन। आंदोलन करायला अनेक ठिकाणं आहेत, तिकडे त्यांनी आंदोलन करायला पाहिजे होतं। पंतप्रधान हे एक रिस्पेक्टेबल पर्सन असतात आणि त्यांच्या व्यक्तिमत्वाच्या लक्षात घेऊन त्यांच्या घरासमोर जे काँग्रेसच्या लोकांनी काल आंदोलन केलं, अतिशय निंदनीय गोष्ट। निषेध करण्यासाठी आपण इकडे आलात? 100% त्याचा निषेध करतोय आणि काँग्रेस पक्षाचा आम्ही धिक्कार करतोय की काँग्रेस पक्षाने एवढ्या वर्षाची परंपरा जी कधीही पंतप्रधानांच्या घरासमोर कुठलेही सगळे भाजपचे कार्यकर्ते आणि नेते मंडळी या ठिकाणी आलेले आहे। पोलीस अतुल सावेंचं विशाल, त्यांना हा प्रश्न विचारा की 20 तारखेला जो सांगण्यात येते, जो दुसरीकडे काँग्रेस कार्यकर्ते 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला विद्यार्थ्यांच्यावर, त्याच्याबद्दल काय म्हणणं आहे अतुल सावेंचं आणि त्यांच्या पक्षाचं? निश्चितपणे हाही प्रश्न आपण त्यांना विचारायचा प्रयत्न करूया, त्यांच्याकडे जाऊया। आणि एक मिनिट, शहराचे महापौर सुद्धा आपल्याकडे। मला एक सांगा महापौर साहेब, 20 तारखेला विद्यार्थ्यांवर लाठीचार्ज झाला होता, याबाबत मग काय मत आहे तुमचं? मला मंत्र्यांना हा प्रश्न विचारायचा आहे। तुम्हाला 20 तारखेला लाठीचार्ज झाला होता, त्याबद्दल काय म्हणणं आहे तुमचं? काय 20 तारखेला जो लाठीचार्ज झाला त्याबद्दल काय भूमिका आहे भाजपची? नाही, आज मला एक गोष्ट सांगा, सगळ्या म्हणजे म्युच्युअली अंडरस्टँडिंग करून सगळं चर्चा होत होता, तरी आंदोलन केलं। आज आम्ही आंदोलन करतो, आम्ही निदर्शनं करतो। आम्ही काय पोलिसचं बॅरिकेडिंग थोडी तोडलं, आम्ही पोलिसच्या ह्याच्यात थोडी। विद्यार्थ्यांवर जो लाठीचार्ज झाला त्याचं समर्थन होऊ शकतं का? नाही, आम्ही समर्थन करत नाही, पण का झालं याचं आत्मपरीक्षण नक्कीच केलं पाहिजे। तुम्ही शहरातले एक तरुण नेता, काय म्हणाल? याचं समर्थन होऊ शकतं? त्याने समर्थन कोणत्याच गोष्टीचं होऊ शकत नाही, परंतु कायदा आणि सुव्यवस्था ठेवून आपण आंदोलन केले पाहिजे, ह्याचं भान असलं पाहिजे। आपण बघितलं भाजप नेत्यांच्या प्रतिक्रिया की कायदा आणि सुव्यवस्था ठेवून भान ठेवावा आणि त्यानुसार आंदोलन करावे असं त्यांचं म्हणणं आहे। आणि त्यामुळं आम्ही तो निषेध करण्यासाठी या ठिकाणी आलो असं म्हणणं आहे। तर दुसरीकडे काँग्रेसचे कार्यकर्ते हातामध्ये झेंडे आहेत आणि भाजपच्या ज्या घोषणाबाजी सुरू आहे त्याला उत्तर देण्याचा प्रयत्न करतायत। तुम्ही सुद्धा जोरात आंदोलन करता, हे भाजपला प्रत्युत्तर देत आहे। हे चंदाचोर लोक आहे आणि भाजप जे लोक आहे चोर लोक आहेत ते सगळे, आणि त्यांचा निषेध ते अमित शाह
चा निषेध असो आणि मोदीचा निषेध असो, हे सगळे लोक कधीच अगदी विशाल, सोडणार आपण नाही, बघतोय कधीच की सोडणार नाही. भाजपचे कार्यकर्ते, भाजपचे नेते आणि काँग्रेसचे नेते आमने सामने आल्याचं आपल्याला पाहायला मिळतंय छत्रपती संभाजीनगरमध्ये. आणि एकीकडे मंत्री अतुल सावे सुद्धा या आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि जोरदार घोषणाबाजी सुरू असल्याचं पाहायला मिळतं. या आंदोलनाचे अपडेट घेत राहणार आहोत. तुर्तास धन्यवाद विशाल दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल.